नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सामान्य विज्ञानाची जी सिरीज मी चालू केली ती स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची। पहिल्या भागामध्ये आपण 8वीचा पहिला भाग बघितला। आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे 8वीचा दुसरा भाग। म्हणजे याचा अर्थ या दोन भागामध्ये आपण 8वीचा पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करणार आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात जर या घटकावर आयोगाने प्रश्न विचारला तर तो आपल्या लेक्चरच्या बाहेर जाता कामा नाही। मित्रांनो, तर तुम्ही आवर्जून लवकरात लवकर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। आपल्या मित्र परिवारापर्यंत आपल्या YouTube चॅनलची लिंक पाठवण्याचं कार्य करा। तोपर्यंत आपण जाऊया पुढच्या भागाकडे की सेकंड पार्ट मध्ये 8वीचं विज्ञान काय आणि कसं असणार आहे। तर बघा, पहिलं पार्ट आहे सेकंड भागामध्ये द्रव्यांचे संघटन। म्हणजे याचा अर्थ द्रव्य म्हणजे पदार्थ यानी काय रे कंपाऊंड, यांचं कशा पद्धतीने काय संघटन असतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ असतात आणि त्यांची निर्मिती कशी होते ते डेटाबेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत, ते वेगवेगळे कशापासून बनलेले आहेत त्यावरून द्रव्यांचे मूलद्रव्य, कालका, संयुग आणि मिश्रण असे 3 प्रकार पडतात। निसर्गातील असणाऱ्या पदार्थांचं वर्गीकरण आपण एलिमेंट्स, त्यानंतर कंपाऊंड आणि यानंतर त्या मिक्सचर ह्या 3 प्रकारे करत असतो। कशाच्या आधारे की ते कसे बनलेले त्यानुसार। आता बघा, एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वच लहान लहान कण कालका हे एकसारखे असतात, मात्र मिश्रणातील लहानात लहान कण हे 2 किंवा अधिक प्रकारचे असतात। तर समजून घ्या मित्रांनो, माहित आहे का, जर बघितलं तर मूलद्रव्यामध्ये जेवढे काही कण आहेत ना ते सगळे एकसारखे असतात, परंतु मिश्रणामध्ये जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का की सगळे कण एकसारखे नसतात, तर 2 किंवा अधिक वेगवेगळ्या कणांपासून मिश्रण तयार होत असतं। मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात। जसे मला सांगा, ऑक्सिजनच्या प्रत्येक रेणूमध्ये ऑक्सिजनचे 2 किंवा अधिक रेणू जोडलेले असतात। जर आपण मूलद्रव्यांचा विचार करत असेल तर मूलद्रव्यामध्ये असणारे जेवढे काही लहानात लहान कण असतात ना भाऊ, ते सर्व कण एकाच अणूपासून बनलेले असतात। जसं उदाहरणामध्ये O3 मध्ये सगळे ऑक्सिजनचे अणू आहेत, तर यांना आपण मूलद्रव्य म्हणत असतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। परंतु मला सांगा, मिश्रणामध्ये कण वेगवेगळे असू शकतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता सर, हे संयुग काय आहे? आता संयुगाचे लहानात लहान कण 2 किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात। जर बघितलं, संयुग म्हणजे असा पदार्थ ज्यामध्ये 2 किंवा अधिक अणू एकत्र येऊन बनलेले असतात। जसं उदाहरणामध्ये हा एक प्रकारचा संयुग आहे नायट्रोजन, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। कालका किंवा कोणतेही उदाहरण घ्या, ऑक्सिजन 3 पण हा संयुग आहे। H2O पाणी पण हा एक प्रकारचा संयुग आहे, ज्यामध्ये मला सांगा 2 वेगवेगळे अणू एकत्र येऊन हा संयुग तयार झालेला आहे। जसं पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेले असतात, तर पाण्याचं रेणू हा एक प्रकारचा संयुग आहे। आता मला सांगा, मिश्रणाचं काय मॅटर आहे? मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्य संयुगांचं रेणूंचे असतात। उदाहरणार्थ हवा ही एक प्रकारची मिश्रण आहे। मिश्रणामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे संयुग एकत्र असू शकतात। जसं हवा या मिश्रणात नायट्रोजनचं असतं, ऑक्सिजनचे रेणू असतात, आर्गॉन असतं, पाण्याचे ड्रॉपलेट असतात, कार्बन डायऑक्साइड, हे सगळे वेगवेगळे संयुग एका मिश्रणात असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। जसं पितळ नावाचा हा एक प्रकारचा मिश्रण आहे, ज्यामध्ये तांबे नावाचा घटक आढळतं आणि झिंक, तसेच मला सांगा ब्रॉन्झ जो आहे हा पण एक प्रकारचा मिश्रण आहे, ज्यामध्ये कॉपर आणि कथील या मूलद्रव्यांचा समावेश होतो। तर तुम्हाला कळत असेल, मूलद्रव्य म्हणजे एकसारखे अणू, संयुग म्हणजे वेगवेगळ्या अणूंच्या एकत्रीकरणातून तयार होणारा, आणि मिश्रण म्हणजे वेगवेगळ्या संयुगातून तयार होणारा पदार्थ, त्याला मिश्रण म्हणतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। जसं मूलद्रव्य, इथं N2 हा मूलद्रव्य आहे, कारण ह्याच्यामध्ये मला सांगा सगळेचे सगळे काय आहेत रे, एकसारखेच काय आहेत, अणू आहेत। जसं ऑक्सिजनच्या रेणूमध्ये हे पण मूलद्रव्य आहेत, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकाच अणूपासून बनलेला असतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। मूलद्रव्याचे सर्व अणू किंवा रेणू एकसारखे असतात कोणामध्ये, मूलद्रव्यामध्ये, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे।
हे आता बघा रासायनिक बंधाने हे अणू एकमेकाला बांधलेले असतात। वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू अणू वेगवेगळे असू शकतात, जसं हायड्रोजनच्या रेणूचे अणू वेगळे आणि ऑक्सिजनच्या रेणूंचे अणू वेगळे असतात। संयुग काय आहे, जसं नायट्रोजन डायऑक्साइड हा संयुग आहे, ज्याच्यामध्ये मला सांगा नायट्रोजन पण आणि ऑक्सिजन, नायट्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे दोन रेणू अणू एकत्र आलेत। नायट्रिक ऑक्साइड हा पण एक प्रकारचा काय रे कंपाऊंड आहे, कारण इथं दोन वेगवेगळे अणू एकत्र आलेत, दोन मूलद्रव्ये एकत्र आलेत। संयुगांचा घटक पदार्थ एकच तो म्हणजेच काय संयुग असतं, स्वतः असतं, म्हणजे याचा अर्थ संयुग हा एकटा असतो, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे अणू असू शकतात। मला सांगा संयुगाचे सर्व रेणू एक समान असतात, एकसारखे असतात, कमी जास्त नसतात। संयुगांच्या रेणूतील घटक अणू दोन किंवा अधिक प्रकारचे एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात। कंपाऊंड मध्ये बघा जे घटक अणू आहेत ना, एक किंवा दोन, हे जे अनेक आहेत हे केमिकल बॉन्डिंगने एकत्र आलेले असतात, रासायनिक बंधाने एकत्र आलेले असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। आता बघा संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात। जसं उदाहरणामध्ये नायट्रोजन डायऑक्साइड जो आहे ना, ह्याचं गुणधर्म आणि पर्सनली नायट्रोजनचं आणि ऑक्सिजनचं यांचे स्वतंत्र गुणधर्म आणि हे दोघे एकत्र आल्यानंतर तयार होणाऱ्या संयुगाचा गुणधर्म वेगळा असतं। यानंतर मिश्रण काय रे, जसं नायट्रोजन आणि काय रे नायट्रोजन यांचे एकत्रित मिश्रण तयार झाले, तर मिश्रणामध्ये घटक पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या किंवा संयुगांच्या एकत्रीकरणातून बनतं, किंवा दोन किंवा अधिक मूलद्रव्य किंवा संयुग एकत्र आले तर मिश्रणातील रेणू दोन किंवा अधिक प्रकारचे असू शकतात, जसे या ठिकाणी हा वेगळा आणि तो वेगळा आहे। यानंतर मिश्रणातील घटक रेणू एकमेकापासून भिन्न रासायनिक बंधाने जोडलेले असतात। केमिकल बॉन्डिंगने मला सांगा मिश्रण तयार होत नाही, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। पदार्थातील घटक पदार्थाचे प्रमाण बदलू शकते, एकत्र आल्यानंतर प्रमाणात काय आहे बदल होऊ शकतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। मिश्रणामध्ये घटक पदार्थाचे गुणधर्म सारखे असतात, जे एकत्र मिक्स करण्याच्या अगोदर होते ना, ते एकत्र मिक्स केल्यानंतर पण काय आहे त्यांचे गुणधर्म राखू शकतात, जसं साखरेमध्ये मीठ टाकल्यानंतर। आता बघा पाणी हा एक प्रकारचा संयुग यानी कंपाऊंड आहे। शुद्ध पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रियेच्या एकत्रीकरणातून तयार झालेले असतात। पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यांच्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 8:1 काय आहे रे फिक्स असतो। कुठूनही विहिरीतलं पाणी असेल, समुद्रातलं पाणी असेल, कुठलंही पाणी घ्या त्याच्यात कन्फर्म एवढं प्रमाण असतं। हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे, तर ऑक्सिजन हा ज्वलनात मदत करतो। मित्रांनो बघा हायड्रोजन ज्वलनशील वायू आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतं, पण दोघं एकत्र येऊन जो पाणी तयार होतो ना, जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, तो पाणी आग विझवण्याचं कार्य करतो। म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला वेगळे गुणधर्म एकत्र आल्यानंतर संयुग वेगळं गुणधर्म दाखवतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। दूध हा एक प्रकारचा मिश्रण आहे। आता बघा दूध हा मिश्रण आहे। दूध हे पाणी, दूध, शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यासारख्या अनेक नैसर्गिक पदार्थांचं मिश्रण आहे। दुधामध्ये आपल्याला साखर आढळतं, पाणी आढळतं, मेद आढळतं, प्रथिने आढळतात, म्हणून तो एक प्रकारचा मिश्रण आहे। दुधाच्या स्त्रोतापासून दुधातील विविध घटक पदार्थांचे प्रमाण वेगवेगळे असतात, जसं दूध कोणाचं आहे, कशापासून प्राप्त होतो, त्याच्यामध्ये या सगळ्या पदार्थांचं प्रमाण त्याच्यात वेगवेगळं असतं। जसं उदाहरणार्थ समजून घ्या, गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थाचं प्रमाण कळाला का 3 ते 5% असतं, तर म्हशीच्या दुधात तेच प्रमाण 6 ते 9% असतं। म्हणजे कंटेंट सोर्स नुसार वेगवेगळे असू शकतात। मित्रांनो दुधात निसर्गात पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे दूध व द्रव अवस्थेत आढळतं, हे तर नॉर्मल स्टेटमेंट आहे। दुधामध्ये आढळणाऱ्या शर्करेला लॅक्टोज म्हणतात, हे एक लक्षात ठेवा मित्रांनो। संयुग हवेमध्ये तीव्रपणे तापवले असतात, त्यांच्या ऑक्सिजन बरोबर संयोग होऊ शकत, वायुरूप पदार्थ तयार होतात। आता हे एवढं काही महत्त्वाचं नाहीये, समजून घ्या। जर मित्रांनो माहित आहे का, सेंद्रिय संयुगे ते संयुगे असतात जे निसर्गापासून प्राप्त होत असतात, त्यांना कार्बनी संयुगे पण म्हणतात। जसं पेट्रोल, डिझेल वगैरे हे सेंद्रिय संयुगाची उदाहरण आहेत, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। कार्बनी संयुगात मीठ, सोडा, गंज, मोरचूद, चुनखडी हे असेंद्रिय संयुगे आहेत। मित्रांनो जर बघितलं जे निसर्ग तयार करत नाही त्यांना असेंद्रिय संयुग म्हणत असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। आता बघा या ठिकाणी काही सांगतो, काही जटिल संयुगांच्या रेणूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते। या संरचनेच्या मध्यभागात धातूंच्या अणूंचा सुद्धा समावेश होतो। जसं उदाहरणामध्ये मॅग्नेशियमचा समावेश
क्लोरोफिल मध्ये असतं, लोखंडाचा समावेश हिमोग्लोबिन मध्ये असतं, कोबाल्टचा समावेश सायनोकोबालामिन याने जीवनसत्व B12 मध्ये असतं. म्हणजे याचा अर्थ असेंद्रिय संयुगामध्ये पण काही असेंद्रिय घटकांचा समावेश होतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता मिश्रणाचे प्रकार बघून घ्या रे. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला फेज म्हणतात. एकसारखे जर दिसत असतील तर त्यांना प्रावावस्था किंवा फेज म्हणतात. जेव्हा मिश्रणाचे सर्व घटकांची मिळून एकच अवस्था असते तेव्हा त्या मिश्रणाला समांगी मिश्रण म्हणतात. जर मला सांगा मिश्रण तयार होत असताना त्याच्यातील सर्व घटकांची अवस्था सारखी असते त्याला समांगी मिश्रण म्हणतात. आणि जेव्हा मिश्रणातील घटक दोन किंवा अधिक अवस्थेमध्ये असतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अवस्था मिश्रणात पदार्थांची वेगवेगळी असेल तर. आता जसं द्रावण काय आहे रे, ज्याला आपण सोल्युशन म्हणून ओळखत असतो बघा, दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थाचं जर समांगी मिश्रण तयार होत असेल म्हणजे त्यांची अवस्था एकसारखी असेल तर त्याला द्रावण म्हणतात. द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणून ओळखलं जातं. आणि द्रावणामध्ये जर कमी प्रमाणात आढळणाऱ्या पदार्थाला द्राव्य म्हणून ओळखतात मित्रांनो. जर जास्त प्रमाणात असणाऱ्याला सॉल्व्हंट म्हणतात आणि कमी प्रमाणात असणाऱ्याला सॉल्यूट म्हणून ओळखलं जातं. कोणामध्ये? द्रावणामध्ये, सोल्युशन मध्ये. द्राव्य द्रावकात मिसळून द्रवण्याचं बनण्याची प्रक्रिया म्हणजे विरघळणे. म्हणजे याचा अर्थ जो कमी प्रमाणात आढळणारा जास्त प्रमाणात टाकतो आणि जे हे एकत्र केलं जातं त्याला विरघळण्याची प्रक्रिया म्हणतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूत, पाण्यात विरघळलेलं मीठ यासारखे पाखी द्रावणाचे कळालं का द्रवामध्ये स्थायू ह्या प्रकाराची आहेत. म्हणजे याचा अर्थ एकत्र मिसळून वेगवेगळी अवस्था तयार होते. आता बघा द्रवामध्ये द्रव कोणाकोणात आढळतं? विनेगार कळालं का. त्यानंतर जर बघितलं विरल सल्फ्युरिक आम्ल, हे द्रवामध्ये द्रव अवस्थेचे उदाहरण आहे. वायूमध्ये वायू कोण आहे? जसं उदाहरणामध्ये हवा वायूमध्ये वायू आहे कारण ह्याच्यात अनेक वायू अवस्थेत असणारे वेगवेगळे आहे. स्थायूमध्ये स्थायू कोण आहे? जसं पित्तळ आहे, हा समिश्र आहे जो स्थायूमध्ये स्थायू मिसळलेला आहे. पोलार आहे, काला का स्टेनलेस स्टील आहे, पोलाद म्हणतो याला. तर हे सगळे आढळतात. यानंतर बघा द्रवामध्ये वायू काय आहे काला का, तर द्रवामध्ये वायू जर बघितलं काय क्लोरीनयुक्त पाणी, पाणी आहे त्याच्यात क्लोरीन वायू मिक्स केलं, हायड्रोक्लोरिक आम्ल काला का हे पण आहे. असेही द्रावणांचे प्रकार आहेत वेगवेगळे, कोणात काय मिसळतो त्यानुसार हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. निलंबन काय, सस्पेन्शन काय आहे बघा. हे द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात. विषमांगी म्हणजे काय रे, मिसळणारे घटकांच्या अवस्था वेगवेगळ्या असतात. निलंबनातील काला का स्थायू कणांचा आकार काला का 10 ते 4 काला का 1 ते 4 मीटर पेक्षा जास्त मायक्रोमीटर पेक्षा जास्त असतो. त्यामुळे त्यातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही. तसे सामान्य काय रे काय म्हणतो आपण त्याला, कालन कामदावर स्थायूकण अवस्थेत म्हणून राहतात. बघा गालन क्रियेने निलंबनातील द्रव स्थायू घटकांचे विलिनीकरण होते. सिंपल साधा आहे बघा. हे काय दिले, थोडं लँग्वेज कठीण असते, मी तुम्हाला काय सांगतो. सस्पेन्शन म्हणजे काय असतं माहिती आहे का, द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी, म्हणजे हा द्रव आहे आणि हा स्थायू आहे तर यांचं विषमांगी म्हणजे काय रे, ह्यांच्या अवस्था वेगवेगळ्या असतात, त्यांच्या संयुगाला निलंबन म्हणून ओळखलं जातं. हे कळणं गरजेचं आहे. या निलंबनातून प्रकाश किरण आरपार जाऊ शकत नाही हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. एवढं पार्ट फक्त काय करा तुम्ही लक्षात ठेवा. कलील काय आहे बघा, हा पण मला सांगा एक प्रकारचा घटक आहे. मग बघा पाणी आणि द्रव यांच्या मिश्रण काला का अर्धपारदर्शक असतात आणि या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे अपतन केले असता त्याचे काही प्रमाणात संक्रमण होतं. आता बघा विषमांगी मिश्रणातील पाण्याच्या प्रवावस्थामध्ये दुधाच्या प्रवावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेले स्थितीत असतात. या कणांचा व्यास एकदम कमी 10⁻⁵ असतो आणि इथं जो आहे ना 10⁻⁻4 आहे रे, कळला का, एवढं असतं. या जवळपास असतो अशा विषमांगी मिश्रणाला कलील म्हणतात. जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, कलीलचा आकार जर बघितलं तर अतिशय कणांचं लहान असतं. कोणापेक्षा, तर मला सांगा सस्पेन्शन पेक्षा. आणि ह्याच्यातून प्रकाशाचं काही प्रमाणात संक्रमण म्हणजे काय आरपार जाऊ शकतात. हे आपल्याला समजणं गरजेचं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे.
यानंतर दूध स्वतः एक कलील आहे. बघा कलीलचं उदाहरण विचारलं तर मला सांगा दुधाचं द्या, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. याशिवाय वायूमध्ये स्थायित्व उदाहरणार्थ धूर, वायूमध्ये द्रव उदाहरणार्थ धुके आणि ढग असे काही कलीलचे उदाहरण आहेत. हे थोडं बारकाईने वाचून घ्यायचं, पाठांतराचा भाग आहे. आयोग विचारतं वायूमधील कलीलचं उदाहरण कोणते? धूर असेल, धुके असेल किंवा ढग हे वायूमधील कलीलचे उदाहरण आहेत, सांगता यायला पाहिजे. आता रेणुसूत्र आणि संयोजा, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि व्हॅलन्सी काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर मित्रांनो माहित आहे का, जेव्हा दोन किंवा अनेक मूलद्रव्ये एकत्र येतात तेव्हा त्याला संयुगाच म्हणतो आपण, आणि ते मांडण्यासाठी काही रेणुसूत्रांचा वापर करतात, आणि ते एकत्र येत असताना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा शेअरिंग करतात. तर किती इलेक्ट्रॉन देवाणघेवाण शेअरिंग करतात त्याच्यानुसार व्हॅलन्सी ठरत असते, हे कळणं गरजेचं आहे. संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. बघा जे भाग घेणारे घटक मूलद्रव्ये असतात त्यांचं प्रमाण कन्फर्म आणि ठराविक असतं. कंपाऊंड मध्ये संयुगांच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणु विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात, रॅन्डमली कसेही जोडलेले नसतात, जसं मिश्रणामध्ये जोडलेले असतात. तर संयुगामध्ये घटक मूलद्रव्य हे ठराविक प्रमाणात एकत्रित जोडलेले असतात विशिष्ट संख्येने. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणु आहेत हे रेणुसूत्रांच्या सहाय्याने दर्शवले जाते. जर एखादा संयुग आहे, जसं उदाहरणामध्ये H2SO4 हा संयुग आहे, तर मला सांगा या संयुगामध्ये कोणत्या मूलद्रव्याचे किती अणु आहेत ह्या संख्येने दाखवतात. जसं इथं 2 हायड्रोजन, 1 सल्फर आणि 4 ऑक्सिजन असतात. तर यालाच आपण रेणुसूत्र म्हणत असतो, यालाच आपण रेणुसूत्र म्हणतो. रेणुसूत्राच्या साहाय्याने संयुगातील आपल्याला अणूंची संख्या सांगता येतं आणि कोणत्या प्रकारचे अणू आहेत, किती आहेत हे दाखवता येतं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. जसं पाण्याचं H2 आहे, ज्याच्यामध्ये हायड्रोजन 2 आहेत, ऑक्सिजन 1 आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन 1 आहे, क्लोरीन 1 आहे. मिथेन मध्ये कार्बन 1, हायड्रोजन 4, मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये मॅग्नेशियम 1 आणि क्लोरीन 2 हे दाखवता येतं. यालाच आपण रेणुसूत्र म्हणून ओळखत असतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा वैज्ञानिकाने 18व्या व 19व्या शतकात संयुगाच्या संघटनाबाबत अनेक प्रयोग केलेले आहेत मित्रांनो. तर आता बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जर बघितलं हायड्रोजन हा सर्वात हलक्या मूलद्रव्याची संयुजा 1 आहे. हायड्रोजनची संयुजा 1 आहे कारण 1 इलेक्ट्रॉन देतो, घेतो किंवा शेअरिंग करतो. मित्रांनो कळालं का? आता बघा हे कसं काढलं जातं या भानगडीत नका पडू मित्रांनो. संयुजा कशी लिहिली जाते, कारण हा काळ गेला. मी तुम्हाला सांगू शकतो की संयुजा कशी लिहिली जातात, या ठिकाणी सरळ सरळ सांगून देईल. बघा हा कार्बन डायऑक्साइड आहे ना भाऊ, तर हे कशी लिहिली जाते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. किंवा मला सांगा कार्बन 2 आणि O4 कळालं का रे, असं बघा C2O4 असं जर लिहिलेलं असेल ना, तर याचा अर्थ काय माहित आहे का? हे जे 2 आहे ना ही संयुजा आहे ऑक्सिजनची, आणि 4 जी आहे ना ही संयुजा असते कार्बनची. जसं उदाहरणामध्ये जर मी H2O लिहिलो ना, तर मला सांगा ह्याच्यामध्ये हे 2 संयुजा ऑक्सिजनची असते आणि ऑक्सिजनकडे काहीच नाही म्हणून 1 संयुजा हायड्रोजनची उलटी असते मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण काय आहे लिहित असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सामान्य विज्ञानाच्या बॅचेसची गरज पडत असेल, मुख्य परीक्षेला टर्निंग पॉइंट ठरणारा विषय आहे, यासाठी तुम्हाला बॅचेस उपलब्ध आहे. सायन्स बाय अशोक पवार या ॲप्लिकेशनवर तुम्ही प्ले स्टोर वरून किंवा ॲप स्टोर वरून पण मला सांगा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सर्व प्रकारच्या बॅचेस उपलब्ध आहेत. संयुक्त पूर्व पाहिजे असेल, मुख्य पाहिजे असेल तर उपलब्ध आहे. स्वतंत्र टेक्नॉलॉजीची बॅच पाहिजे असेल तर उपलब्ध आहे. राज्यसेवेची बॅच पाहिजे असेल तर उपलब्ध आहे. एन्व्हायरमेंटची बॅच पाहिजे असेल तर उपलब्ध आहे. मला सांगा यानंतर स्टेट बोर्ड आणि NCERTची स्वतंत्र बॅच आहे. PYQ ची पण स्वतंत्र बॅच आहे. कोणतीही बॅच तुमच्या मर्जीनुसार तुम्ही काय आहे घेऊ शकता. यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा सायन्स बाय अशोक पवार. काही अडचण असेल तर मित्रांनो माहित आहे का 87 66 99 24 59 कळालं का रे, या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करून तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकता. तर बघा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे धातू आणि अधातू काय आहे सर,
तर बघा धातू आणि अधातू, धातू कोण असतात रे? जसं सोने, चांदी, लोखंड, तांबे, अल्युमिनियम यासारख्या जे काही मूलद्रव्ये आहेत यांना धातू म्हणतात. का? कारण धातूंना चकाकी असते, ते चमकतात मित्रांनो. धातू हे कठीण असतात, लवकर तुटत नाही, काला किंवा लवकर वाकत नाही. धातूंची तार किंवा पत्रे बनवता येतात, ठोकून तार काढता येतं किंवा पत्रे बनवता येतात. धातू उष्णतेला तसेच विद्युतधारेचे सुवाहक असतात किंवा त्याच्यातून उष्णता आणि विद्युतधारा वाहून नेतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं, धातू इलेक्ट्रॉन गमावून धन आयन निर्माण करतात, म्हणजे धातू दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतात आणि स्वतःवर पॉझिटिव्ह आयन निर्माण करतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल काय असणार आहे? सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत असतात, परंतु मित्रांनो जर बघितलं, पारा आणि गॅलियम हे दोन धातू असे आहेत जे द्रव अवस्थेत आढळताना आपल्याला दिसतात मित्रांनो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कठीणपणा, सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात, काला का मऊ नसतात, परंतु जर बघितलं, सोडियम आणि पोटॅशियम हे दोन असे धातू आहेत जे मऊ अवस्था दाखवतात, ज्याला सहज चाकूने कापता येतं. उष्णतेचे वहन करतात, धातू उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे, अल्युमिनियम हे उष्णतेचे सर्वात जास्त सुवाहक आहेत, यानी काय रे, हीटचं कंडक्शन सर्वात जास्त प्रमाणामध्ये करतात. इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन पण केलं जातं, इलेक्ट्रिसिटीचे कंडक्शन पण केलं जातं मित्रांनो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा काय असणार आहे इलेक्ट्रिसिटीचे कंडक्शन. जर बघितलं तर धातू हे विद्युतधारेचे सुवाहक असतात, जसं उदाहरणामध्ये. परंतु जर बघितलं, धातू विजेचे एकमेव धातू आहेत जे काय उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाहीत. जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, शिशे जर बघितलं तर हा विद्युतधारेचं सुवाहक नाहीये धातू असताना, पण घनता, धातूची घनता जास्त असते. अपवाद सोडियम आणि पोटॅशियमची घनता कमी असते मित्रांनो. लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी असते, लिथियमची, हे कळणं गरजेचं आहे. आता बघा यानंतर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय आहे? धातूंचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जर बघितलं, हे जास्त प्रमाणात असतात, फक्त पारा हे सोडियम आणि पोटॅशियम सोडल्यानंतर. यानंतर बघा, तर हे अधातूचं मॅटर काय आहे? बघा अधातू काय असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत मित्रांनो. यानंतर अधातू काय असतात रे? फिजिकल स्टेट काय? अधातू शक्यतो मित्रांनो माहित आहे का, स्थायू अवस्थेत पण असतात, द्रवात पण असतात आणि वायूत पण असतात. तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला आढळताना दिसतात. जसं स्थायूमध्ये कार्बन, सल्फर, फॉस्फरस, द्रवमध्ये काय रे, ब्रोमियम आहे, वायूमध्ये हायड्रोजन आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे. चकाकी नसते, परंतु याला अपवाद आहे मित्रांनो. जसं काय अपवाद आहे? हिरा आणि आयोडीन हे एकदम चकाकणारे काय अधातू आहेत. ठिसूळपणा काय मित्रांनो माहित आहे का, असतं, म्हणजे लगेच तुटतात, ठिसूळपणा असतो, त्यांना कट होतात, पत्रा वगैरे तयार करता येत नाही, कठीणपणा आढळत नाही. परंतु हिरा जो आहे, डायमंड जो आहे, सर्वात नैसर्गिक कठीण पदार्थ हा एक प्रकारचं अधातू आहे, अपवाद आहे. अधातूंची तंतु क्षमता आणि वर्धनीयता नसतं, म्हणजे याचा अर्थ त्यांची तार काढता येत नाही किंवा पत्रा तयार करता येत नाही. मला सांगा, अधातू उष्णता किंवा विद्युतधारेचे दुर्वाहक असतात, परंतु याला अपवाद आहे. ग्राफाइट अधातू असून पण तो विजेचं उत्तम सुवाहक आहे, करंट त्याच्यातून वहन होते. अधातूची घनता जनरली कमी प्रमाणात असते. द्रवणांक आणि उत्कलनांक जर बघितलं, हे पण अधातूंचं काय रे, कमी प्रमाणात आढळतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. धातू सदृश्य, IMP करा याला मित्रा. धातू सदृश्य म्हणजे असे पदार्थ जे धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम आणि अँटिमनी हे काय आहेत मित्रांनो माहित आहे का, धातू सदृश्य म्हणून ओळखले जातात. आयोग विचारू शकतं. रासायनिक गुणधर्म काय आहे रे धातूंचे? इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय आहे? जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, तर काय असणार आहे, तर जे धातू असतात ना, या धातूंच्या बाह्यतम कक्षेत 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. आणि जर बघितलं, आयन निर्माण करत असताना हे धातू इलेक्ट्रॉन गमावतात किंवा इलेक्ट्रॉन देतात आणि धन आयन निर्माण करतात. जसं सोडियम कडे 11 इलेक्ट्रॉन आहेत, तो शेवटच्या कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन देतो आणि पॉझिटिव्ह आयन निर्माण करतं. मग हे धातूचे रासायनिक गुणधर्म आहे. ऑक्सिजन बरोबर धातूने अभिक्रिया केलं तर काय तयार होतात रे, धातूचे ऑक्साइड्स तयार होतात. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, कळलं का. आणि जे धातूचे ऑक्साइड तयार होतात ना,
ते आम्लारी गुणधर्म दाखवतात, कारण पाण्यात विरघळलं की ते आम्लारी तयार करतात। यासोबतच धातूचे ऑक्साईड हे आपल्याला उभयधर्मी गुणधर्म पण दाखवताना कार्य करत असतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यानंतर धातू काय करतं, तर धातू जर आम्लाबरोबर अभिक्रिया केलं तर आपल्याला क्षार तयार होताना दिसतो आणि हायड्रोजन वायू काय करत असतं, बाहेर फेकतं। जर धातूने कोणासोबत अभिक्रिया केलं, आम्लाबरोबर। पाण्यासोबत अभिक्रिया केलं तर काय करेल, तर धातू पाण्यासोबत अभिक्रिया केलं तर सेम मला सांगा क्षार तयार करतं आणि हायड्रोजन वायू काय करत असतो, बाहेर फेकतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। आता अधातूचे रासायनिक गुणधर्म काय आहेत, सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉन। अधातू इलेक्ट्रॉन देत नाही तर इलेक्ट्रॉन काय करतात रे, घेण्याचं कार्य करत असतात, म्हणून अधातूच्या बाह्यतम कक्षेत 4 ते 7 पर्यंत इलेक्ट्रॉन असू शकतात। धातूच्या बाह्यतम कक्षेत किती, 1 ते 3 पर्यंत, आणि 4 ते 7 इलेक्ट्रॉन हे अधातूच्या बाहेरच्या कक्षेत असतात आणि इलेक्ट्रॉन घेतात, म्हणून मला सांगा हे ऋण आयनची निर्मिती करतात, निगेटिव्ह चार्जेस तयार करतो कोण, नॉन मेटल। जसं क्लोरीन कडे जर बघितलं 17 इलेक्ट्रॉन असतात, बाहेरच्या कक्षेत 7 असल्यामुळे 1 इलेक्ट्रॉन घेतलं, म्हणून क्लोरीनवर निगेटिव्ह आयन निर्माण झालेला आपल्याला दिसतो। आता बघा अधातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, अधातू ऑक्सिजनशी संयोग करून त्याचे ऑक्साईड तयार करतात मित्रांनो, नॉन मेटल्स ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून, परंतु अधातूंचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात, आम्लारी नसतात। धातूचे ऑक्साईड आम्लधर्मी असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर आता बघा या ठिकाणी काय असणार आहे, एक महत्त्वाचा पॉइंट बघा, अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही, यासाठी स्ट्रॉंग ऍसिडची गरज लागते। आता हे नोबल मेटल काय असतात, राजधातू, जसं सोने असेल, चांदी, प्लॅटिनम आणि प्लॅटिनियम आणि रोडियम, हे असे धातू आहेत ज्यांची जनरली वातावरणातील बाकीच्या घटकासोबत लवकर अभिक्रिया होत नाही, म्हणून यांना मला सांगा राजधातू किंवा यांना काय म्हणतो रे, नोबल मेटल म्हणून ओळखलं जातं। राजधातूचे उपयोग कुठं केलं जातं, सोने, चांदी आणि प्लॅटिनम यांचा वापर अलंकार आणि ज्वेलरी बनवण्यासाठी केला जातो। चांदीचा उपयोग मला सांगा औषधीमध्ये होतो, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात चांदीमध्ये। सोन्या चांदीचे पदकेही तयार केले जातात, कळालं का, मेडल। काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चांदी, सोने यांचा उपयोग केला जातो। प्लॅटिनम, प्लॅटिनियम या धातूचा उपयोग कॅटॅलिस्ट म्हणून पण वापरला जातो, उत्प्रेरक म्हणून केला जातो। सोन्याची शुद्धता बघा, 24 कॅरेट म्हटल्यावर 100% असतं, 22 कॅरेट 91.66%, 18 कॅरेट 75%, 14 कॅरेट 58%, 12 कॅरेट 50% आणि 10 कॅरेट 41%। तर हे फॅक्च्युअल डेटा कधी कधी आयोग विचारतं। क्षरण काय असतं रे, क्षरण म्हणजे याचा अर्थ मला सांगा धातूवर रासायनिक अभिक्रिया होऊन त्या धातूची झीज होणे मित्रांनो, त्याला आपण काय म्हणत असतो, क्षरण म्हणत असतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। धातूवर वेगवेगळे अभिक्रिया होऊन काय करतात रे, संयुग तयार होतात, त्याला आपण क्षरण म्हणत असतो, त्याला कोरोजन म्हणतो। जसं अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ स्वतंत्र देवतेचा पुतळा आहे, मूळ पुतळ्याचा पृष्ठभाग हा तांब्यापासून बनलेला होता, पण आता तो हिरव्या रंगाचा दिसतो मित्रांनो, का, कारण तांब्याचं गंजणं, तांब्याचं कोरोजन झालेलं आहे। त्याचे कारण असे की हवेतील कार्बन डायऑक्साईड त्या आर्द्रतेच्या अभिक्रियेत तांब्यासोबत अभिक्रिया केलं आणि त्यासोबतच काय, त्याच्यावर कार्बन काय कॉपर कार्बोनेटचा थर तयार झाला, म्हणून मला सांगा तो हिरव्या रंगाचा दिसायला सुरुवात झालं। लोखंडावर जर ऑक्सिजनच्या वायूची अभिक्रिया झाली तर आपल्याला तांबड्या रंगाचा थर त्याच्यावर काय रे तयार होताना दिसतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो। चांदीवर जर मला सांगा गंधकाची आणि सल्फाइडची अभिक्रिया झाली तर चांदीवर आपल्याला काळ्या रंगाचा लेप तयार होताना दिसतो। हे सगळे करोजन यानी काय रे, काय म्हणतो आपण त्याला, क्षरणचे उदाहरण आहेत। हे क्षरण टाळण्यासाठी नवीन पदार्थ तयार केले गेले, त्यांना अलाय किंवा समिश्र म्हणतो। दैनंदिन जीवनात या समिश्रांचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो। समिश्रामध्ये मला सांगा 2 किंवा अधिक धातू किंवा अधातू यांना एकत्र करून एक नवीन पदार्थ तयार केलं जातं, याला समिश्र म्हणतात किंवा यालाच आपण अलाय म्हणत असतो। आवश्यकतेनुसार मूलद्रव्ये विविध प्रमाणात मिसळून वेगवेगळे समिश्र दैनंदिन जीवनात तयार केले जातात। जसं लोखंडामध्ये घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टील भांडी लोखंड तयार, कळालं का, बघा स्टेनलेस स्टील जी आहे ना, हे कोणापासून तयार झालेत, तर लोखंडापासून। त्यानंतर कार्बन, क्रोमियम, निकेल यापासून स्टेनलेस स्टील नावाचा समिश्र बनलेलं आहे।
पित्तळ नावाचा जो काही हा समिश्र आहे हे तांबे आणि जस्त या दोन्ही पासून बनलेले आहे। कास्य नावाचा जो समिश्र आहे तो तांबे आणि कतील यांच्यापासून बनलेले आहे। तर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या संयुगापासून समिश्र बनलेले असताना आपल्याला दिसतं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता बघा प्रदूषण काय आहे, पोल्युशन काय आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे। नैसर्गिक पदार्थाचे पर्यावरण हानिकारक असे प्रदूषित म्हणते प्रदूषण आहे। म्हणजे याचा अर्थ एन्व्हायरमेंट मध्ये परिणाम करणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात आणि या पूर्ण संकल्पनेला प्रदूषण म्हणून ओळखलं जातं। प्रदूषके पोल्युटंट कोणकोणते आहेत तर मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं तर पोल्युटंट जर परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक आणि जैविक घटकाला पोल्युटंट म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। प्रदूषक जे असतात ना पोल्युटंट हे नैसर्गिक पण असतात आणि मानव निर्मित दोन्ही प्रकारचे आपल्याला आढळताना दिसतात मित्रांनो। जसं काही नैसर्गिक प्रदूषके कोणकोणते आहेत, नैसर्गिक कारणे, ज्वालामुखीचा उद्रेक झाला या कारणामुळे पण मला सांगा वेगवेगळे परिणाम घडतात। या उद्रेकापासून घनरूप, वायुरूप, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात आणि त्या पदार्थामध्ये जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, त्या पदार्थामध्ये आपल्याला हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराइड, हायड्रोजन बाष्प, धुलीकणे बाहेर पडतात, ते पण एक प्रकारचे पोल्युटंट आहेत। भूकंप झाल्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील असणारा विषारी पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात काय रे हवेत मिसळली जाते, तो पण एक प्रकारचा पोल्युटंट आहे। वाळवंटी कळाला का, वाळवंटी भागामध्ये कळाला का, किंवा काय म्हणतो आपण जे धुळीचं वादळे येतात मित्रांनो माहित आहे का, या कारणामुळं केर, कचरा, माती, परागकण हे हवेत मिसळतात, त्यांनाही पोल्युटंट म्हणतो। आणि मला सांगा जंगलात जर आग लागली, वनवे पेटले तर त्याच्यातून कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड बाहेर पडतात, ते पण एक प्रकारचे पोल्युटंट आहेत। सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे मला सांगा काही जीवाणू, काही कवकांचे बीजाणू हवेत मिसळतात आणि मानवावर परिणाम करू शकतात। आता मानव निर्मित कोणकोणते आहेत, मानवाने कोणते तयार करून ठेवले, इंधनाचा वापर करून, जसं दगडी कोळसा, लाकूड, एलपीजी किंवा आपण डिझेल, पेट्रोल हे जाळतो, ह्याच्यातून आपल्याला काय बाहेर पडताना दिसतं, कार्बन डायऑक्साइड हा पोल्युटंट, कार्बन मोनॉक्साइड हा पोल्युटंट, नायट्रोजन ऑक्साइड हा, सल्फर डायऑक्साइड काला का, हे सगळे बाहेर पडतात, हे मानव निर्मित आहेत। घन कचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा जाळल्यामुळे पण प्रदूषण तयार होतं। औद्योगिकीकरणामध्ये कळाला का प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतं, तसेच मला सांगा गंधक बाहेर पडतं, नायट्रोजन ऑक्साइड वातावरणात मिसळतं, हे पण आहे। अणु ऊर्जा निर्मिती करत असताना अणुस्फोट जर झाला तर त्याच्यातून युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवेचं, वातावरणाचं प्रदूषण निर्माण होऊ शकतं। महत्वाचं काही आहे बघा, लंडन मध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुके पडलेले होते मित्रांनो, कळाला का। त्या काळामध्ये दिवस आणि रात्र ही एकसारखी झालेली होती, माणसाला दिवसही कळत नव्हता आणि रात्रही कळत नव्हतं। तसेच मला सांगा 7 ते 7 डिसेंबर 1962 ही अशीच एक प्रकारची सावली पडली होती प्रदूषणामुळे। 1948 साली पिट्सबर्ग शहरात धूर आणि धुराची काजळी यामुळे दिवस रात्र झाली होती, म्हणजे याचा अर्थ काहीच दिसत नव्हतं। अशा प्रकारे प्रदूषणामुळे आपल्याला काही अनुभव आढळलेले आहेत। हवा प्रदूषके, स्त्रोत आणि त्यांचा परिणाम, हवेत असणारे पोल्युटंट कुठून तयार होतात आणि काय परिणाम करतात, महत्वाचं आहे। IMP आहेत, राज्यसेवेला येणाऱ्या काळात प्रश्न विचारू शकतात। सोर्स काय बघा, सल्फर डायऑक्साइड मुळे, कळाला का, सल्फर डायऑक्साइड हा एक प्रदूषक आहे। स्त्रोत बघा, कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा आणि खनिज तेल इंधनाचा वापर केला जातो, जाळला जातो, तिथं आपल्याला सल्फर डायऑक्साइड काय रे बाहेर पडताना दिसतं आणि तो वातावरणात मिसळल्यास तर डोळ्यांची दाह होते, डोळ्याला आग होतं मित्रांनो, डोळे खासतात, श्वसन मार्गामध्ये इन्फेक्शन होतं, अतिरिक्त निर्मिती होते, खोकला, दमा लागतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। कार्बन मोनॉक्साइड काय आहे, कार्बन मोनॉक्साइड काय आहे तर बघा सोर्स काय, वाहन किंवा कारखान्याच्या धुरातून हे बाहेर पडतं। परिणाम, रक्ताच्या ऑक्सिजनच्या धारण क्षमतेत घट करतं। जो रक्त ऑक्सिजन घेणार होता ना तर त्याला ते थांबवून टाकतं। ऑक्सिजनची जी कॅपॅबिलिटी आहे, हिमोग्लोबिनची जी कॅपॅबिलिटी आहे ऑक्सिजन घेण्याची, त्याच्यात घट घडून आणतं। नायट्रोजनचे ऑक्साईड असतात, वाहनांच्या धुरातून बाहेर पडतं। परिणाम, फुफ्फुसे आणि श्वसन मार्गाचं दाह करतात, हे इन्फेक्शन करतात शोषणासाठी। मला सांगा हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, उदाहरणार्थ उद्योग आणि वाहनांचा धूर, या कारणामुळे श्वसनाचा रोग होतो, जास्तीत जास्त श्वसनाचाच प्रॉब्लेम क्रिएट होतो मित्रांनो। यानंतर बघा प्रदूषके काय असणारे, धूळ, उद्योग आणि वाहनांचा धूर आहे,
सिस व्याधी हे काय आहे, या कारणामुळे होऊ शकतं. कीडनाशके आहेत बघा, कीटकनाशकांची निर्मिती आणि वापर, मनोदौर्बल्य आणि दीर्घ श्वासनामुळे मृत्यू होतं मित्रांनो. मिथेनचं पण आपल्यावर परिणाम पडतं. कारखान्यातून होणारी वायू गळतीमुळे मिथेन बाहेर पडू शकतं. विषबाधा होते किंवा त्वचेचा कर्करोग होतो किंवा अस्थमा निर्माण होऊ शकतं, हे कळणं गरजेचं आहे. श्वसन संस्थेचे विकार 2 डिसेंबर 1949 मध्यरात्री भोपाळमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी भारतात दुर्घटना घडलेली होती. या घटनेमुळे मला सांगा हजारो लोकांचा मृत्यू झालेला होता, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर बघा ओझोन थराचा ऱ्हास, कळाला का रे? ओझोन थर आपल्यासाठी चांगला आहे का? अल्ट्राव्हायलेट रेला आपल्यापर्यंत येऊ देत नाही, परंतु मला सांगा या ओझोन थराचा नाश काय आहे, काही वायूमुळे काय आहे निर्माण होत आहे मित्रांनो. जसं कोणामुळे तर ते पुढे सांगतो. बघा आता हरितगृह परिणाम काय असतं. हरितगृह म्हणजे काय रे? बघा वरतून येणारे, सूर्याकडून येणारे प्रकाश किरण मला सांगा जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात तर ते किरणांना रिटर्न जायचं असतं, पण हे हरितगृह वायू त्या किरणांना आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळच काय थांबून ठेवतात आणि म्हणून पृष्ठभागाचं तापमान वाढतं. यालाच हरितगृह परिणाम म्हणून ओळखलं जातं. या सर्वांमध्ये जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का सर्वात जास्त हरितगृह वायू कोणता जो उष्णता शोषून घेतं, त्याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड सर्वात जास्त प्रमाणामध्ये वायू शोषतं म्हणून तापमान वाढतं. यासोबतच नायट्रस ऑक्साईड आहे, मिथेन वायू आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. तर या सगळ्यांना मला सांगा आपण एकत्रित हरितगृह वायू म्हणून ओळखलं जातं. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. आयोग विचारतं कोणाला ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात, तर हे टिक मार्क करून ठेवा. वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जगातील तापमान काय रे वाढत चाललेले आहेत. यामुळे हवामान बदल घडून त्यामुळे पिकांचं उत्पादन, वन्यजीवांचं वितरण ह्याच्यात काय रे विसंगती आढळताना दिसते. हिम नदी विरघळायला लागलेल्या आहेत. समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसतो. हे आम्ल वर्षा काय आहे रे? जेव्हा कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड्स हवेत मिसळली जातात, वातावरणात सोडली जातात आणि पावसाच्या पाण्यात मिसळतात. कोण कोण? हे सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड. त्यापासून मला सांगा जेव्हा हे पाण्याच्या पावसात मिसळतात, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल आणि नायट्रस आम्ल हे 3 ऍसिड पाण्याच्या पावसात तयार होतात आणि नंतर ते पावसासोबत मला सांगा पाण्याच्या थेंबासोबत खाली पडत असतात आणि खाली पडल्यानंतर मला सांगा त्यांनाच आपण काय म्हणतो आम्ल वर्षा म्हणतो. हे कळणं गरजेचं आहे. परिणाम काय होतं रे आम्ल वर्षामुळे, ऍसिड रेनमुळे? आम्लयुक्त पावसामुळे मृदेची, पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. पाणी आणि मातीची ऍसिडिटी काय रे वाढते. जलचर प्राणी, वनस्पती, संपूर्ण जंगलातील जीवनांची हानी होण्याची शक्यता असते. इमारती, पुतळे किंवा असे काही पूल जे लोखंडापासून किंवा अन्य घटकापासून बनलेले आहेत, ताऱ्यांचे कुंपणे यांचं करोजन होतं, यांची झीज होते. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्न साखळी नष्ट होण्याची शक्यता असते. जलाशयातील जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे, प्लॅस्टिकचे पेयजल काय होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. म्हणजे याचा अर्थ पाण्यातून, जलवाहिनीतून हे वनस्पतीत येतात, नंतर मला सांगा प्राण्यात जाऊन वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर बघा हवा प्रदूषणावर प्रतिबंधक उपाय काय आहे, तर मला सांगा कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात, त्याला नियंत्रित करणं गरजेचं आहे. त्याला वेगवेगळे फिल्टर वगैरे वापरणं गरजेचं आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावणे किंवा मला सांगा योग्य नियंत्रण आणि आण्विक चाचण्या किंवा याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. CFCच्या निर्मितीवर काय रे बंदी असणे हे कळणं गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, बॅचेसची काही अडचण असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सायन्स बाय अशोक पवार. सगळे नोट्स, सगळं कंटेंट टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. सायन्स बाय अशोक पवार हा टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तर बघून घ्या. आता पेशी आणि पेशीच्या अंगकाच्या बाबतीत काय घटक आहेत ते समजून घ्या. पेशीचे भाग, पार्ट ऑफ सेल. पेशी भित्तिका
पेशी भित्तिका मला सांगा शैवालामध्ये, कवकात आणि वनस्पतीमध्ये आढळताना दिसते, प्राणीमध्ये पेशी भित्तिका आढळत नाही। पेशी भित्तिका जर बघितलं तर मला सांगा सर्वात बाहेर पेशीचा आवरण आढळतो, काला का सेल्युलोजची बनलेली असते आणि पेक्टिनची बनलेली असते पेशी भित्तिका जनरली, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। कालांतराने या पेशी भित्तिकेत काही अन्य पदार्थ तयार झालेले आहेत, जसं लिग्निन, सुबिरिन आणि क्युरिन आहे, तर हे आपल्याला पेशी भित्तिका समजणं गरजेचं। काय कार्य करते रे? पेशी भित्तिका पेशीला आधार देण्याचं कार्य करते, पेशी जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं संरक्षण करण्याचं कार्य करत असते। दुसरं आवरण आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, ज्याला पेशी पटल म्हणत असतो आपण मित्रांनो। पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक, लवचिक आवरण यालाच आपण काय म्हणत असतो माहित आहे का? पेशी पटल। पेशी भित्तिका आता मला सांगा जर बघितलं तर हे पेशी पटल मेदाचं आणि प्रथिनेचं आवरण आहे, या दोन थराचं बनलेलं असतो बघा। आतमध्ये मेद आहे, जागोजागी प्रथिनेचे काय रे असे रॉड रेवलेले आहेत, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आणि जर बघितलं या पेशी पटलातून पदार्थांना आत पाठवलं जातं, आतून बाहेर पाठवलं जातं, परंतु निवडून पाठवलं जातं म्हणून त्याला सिलेक्टिव्ह कायरेस परमिएबल मेम्ब्रेन म्हणतात किंवा त्याला निवडक्षम पार पटल म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। हे आवश्यक पदार्थांनाच आतमध्ये पाठवतं, अनावश्यक पदार्थांनाच बाहेर काढतं, कोणत्याही पदार्थाला कसेही जाऊ देत नाही। या पेशी पटलाद्वारे पेशीय भक्षण एंडोसाइटोसिस, व्यवस्थित लक्ष दे रे भाऊ, एंडोसाइटोसिस बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे याला एंडोसाइटोसिस म्हणतात। एक्झोसाइटोसिस म्हणजे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे याला एक्झोसाइटोसिस म्हणतात। पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कोणकोणत्या आहेत? ज्याला ऊर्जेची गरज नाही, तर विसरण या क्रियेला ऊर्जेची गरज नाही, ज्यामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड लहान रेणू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं। परासरण प्रक्रियेला पण ऊर्जेची गरज नाही, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे जर द्रवाचं वहन होत असेल तर त्याला परासरण म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। परासरण घडतं हे पेशीच्या आतून बाहेर द्रवाचं वहन आणि पेशीच्या बाहेरून आतमध्ये द्रवाचं वहन, यानुसार कुठं पेशी ठेवलं यानुसार हे परासरण घडत असतं। तर या ठिकाणी बघा सर्वात पहिलं आहे समपरासरणी, ज्याला आयसोटोनिक द्रावण म्हणतो। अशा द्रावणात पेशी ठेवल्यानंतर पेशीच्या आत आणि पेशीच्या बाहेर द्रवाचं प्रमाण सारखंच असतं, म्हणून पेशीच्या आतून बाहेर, बाहेरून आतमध्ये कोणत्याही प्रकारचं पाण्याचं वहन होत नाही, याला समपरासरणी द्रावण म्हणतात। हायपोटोनिक सोल्युशन मध्ये जर बघितलं तर पेशीच्या बाहेरून पेशीच्या आतमध्ये पाण्याचं वहन होतं आणि या कारणामुळे पेशीचा आकार वाढतो, या द्रावणाला हायपोटोनिक म्हणत असतात। जसं बदाणे पाण्यात ठेवल्यानंतर काही वेळाने बदाणे फुगतात, कारण पेशीच्या आतमध्ये पाणी वाढतं। अतिपरासरणी म्हणजे काय रे? पेशीच्या आतील पाण्याचं वहन पेशीच्या बाहेर होतं, जसं एखादं ओला शेंगदाणा उन्हात ठेवल्यानंतर त्याचा आकार कमी होतो, ते आकसतं, यालाच आपण हायपरटोनिक म्हणतात, किंवा याला आपण जर काय म्हणत असतो तर काय रे प्लाझ्मोलिसिस म्हणून ओळखलं जातं, ज्यामध्ये पाणी काय होतं रे आकसतं, रस संकोच होतं। यानंतर पेशीद्रव्य काय? सायटोप्लाझ्मा। सायटोप्लाझ्मा म्हणजे ह्याचा अर्थ पेशीतील केंद्रका यामधील कळालं का तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात। म्हणजे याचा अर्थ जर बघितलं पेशीतील केंद्रकाच्या बाहेर असणारा जो तरल पदार्थ आहे ना, यालाच आपण सायटोप्लाझ्मा म्हणून ओळखत असतो। या सायटोप्लाझ्मामध्ये पेशीचे अंगके काय केलेले असतात रे? विखुरलेले असतात, तरंगलेले असतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता बघा हे पेशीचे नुसतं पेशीतील फक्त द्रव भागाला सायटोसोल म्हणतात। जर पेशीतील फक्त द्रव भाग म्हटलं तर सायटोसोल म्हणतात, आणि वेगवेगळे पेशीचे अंगके असतात आणि हे अंगके डोळ्याने दिसत नाही, मायक्रोस्कोप मध्ये दिसतात मित्रांनो। आता बघा केंद्रक काय आहे? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण आपल्याला आढळताना दिसतं। केंद्रकाच्या आत आणि बाहेर पदार्थांची जेवाणघेवाण होते। या केंद्रकाच्या आतमध्येच आपल्याला जनुके, डीएनए आढळताना दिसतं। गुणसूत्र पण याच केंद्रकामध्ये आढळताना दिसतं। कार्य काय करते रे? पेशीच्या सर्व चयापचय यानी काय रे मेटाबॉलिझम क्रियेवर केंद्रक हा नियंत्रण ठेवत असतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। यानंतर बघा जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचं संक्रमण केंद्रक करत असतं, कारण ते जीन, ते जनुक, ते डीएनए, ते गुणसूत्र केंद्रकात प्रेझेंट असतात। बघा लाल रक्तपेशीच्या मध्ये केंद्रक आढळत नाही, केंद्रक नष्ट झालेला असतो का? कारण हिमोग्लोबिनला जागा देण्यासाठी लाल रक्तपेशीमधला केंद्रक नष्ट झालेला असतो। वनस्पतीच्या रसवाहिन्यातील चाळण नलिका तील केंद्रक नष्ट झाल्याने पोकळ होतात आणि त्यामधून अन्न पदार्थांचं वहन होतं। यानंतर दुसरा अंग काय? आंतरद्रव्य जलिका, ज्याला एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम म्हणत असतो, हा पेशीचा अंगक आहे।
पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांच्या वहनाची जबाबदारी याच अंगकाकडे आहे, म्हणून या अंगकाला पेशीची वहन व्यवस्था म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो। आता बघा, अंतर्द्रव्यजलिकेच्या आतील बाजूस केंद्रकाकडील बाजूस व बाहेरील बाजूस प्रदपटलाला जोडलेली असते, दोन्हीकडे जोडलेली आहे। आणि जर बघितलं या अंतर्द्रव्यजलिकेच्या पृष्ठभागावर रायबोझोम्स असतात, ते रायबोझोम जे काय प्रथिनांची निर्मिती करत असतात। कार्य काय रे? अंतर्द्रव्यजलिका पेशीला आधार देण्याचं काम करतं, प्रथिनांची निर्मिती करतं आणि त्याचं वहन करतं। अन्न, हवा, पाणी किंवा काही शरीरात असलेले विषारी पदार्थांना जलद्रवणीय करून त्याला शरीराच्या बाहेर टाकण्याचं कार्य पण अंतर्द्रव्यजलिका करत असते मित्रांनो। गॉल्गी कॉय काय रे? गॉल्गी कॉय काय करत असते माहित आहे का? गॉल्गी कॉय हा जो अंतर्द्रव्यजलिकेत तयार होणारा प्रथिने आहे ना, या प्रथिनांचं रासायनिक गुणधर्म बदलण्याचं कार्य कोण करत असतं? गॉल्गी कॉय करत असते, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। बघा, गॉल्गी संकुले पेशीतील स्त्रावी अंगक म्हणून ओळखलं जातं। रासायनिक कारखाना म्हणतात पेशीचा। पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे किंवा प्रथिने यांचे रासायनिक गुणधर्म बदलण्याचं काम कोण करतं? गॉल्गी काय करत असतं? रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती मला सांगा गॉल्गी काय करत असते? पेशी भित्तिका, प्रद्रव्यपटल, लयकारिका यांच्या निर्मितीमध्ये पण गॉल्गी काय हे मदत करत असतं मित्रांनो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। तसेच मला सांगा, जर बघितलं काय रे, या ठिकाणी आपण आणखी एक बघूया आता, रिक्तिका। रिक्तिकेचं कार्य काय आहे? रिक्तिका काय आहे? रिक्तिकेचं जर बघितलं, रिक्तिका पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियेमध्ये टाकाऊ पदार्थांचं विल्हेवाट लावते, म्हणून रिक्तिकेला पेशीची पचन संस्था म्हणून ओळखलं, रिक्तिकाच म्हणतो, सॉरी लयकारिका। लयकारिकेला काय म्हणतो रे? लयकारिका पेशीतील कार्बनी पदार्थांचं विल्हेवाट लावते, म्हणून लयकारिकेला पेशीची पचन संस्था म्हणून ओळखलं जातं। आणि या लयकारिकेमध्ये काही प्रथिने असतात, ज्या साह्याने पदार्थांची विल्हेवाट लावली जाते। तसेच मला सांगा, याला उद्ध्वस्त करणाऱ्या पेशी म्हणतात, काय म्हणतो रे आपण? पथक म्हणतात का? कारण कमजोर आणि मित्रांनो जीर्ण झालेल्या पेशीच्या अंगकाला नष्ट करण्याचं कार्य पण मला सांगा हेच करत असतात। तसेच मला सांगा, जीवाणूच्या विरुद्ध लढून काय रे, पेशीचं संरक्षण करण्याची जबाबदारी यांच्याकडेच असते मित्रांनो। यानंतर यांना आत्मघाती पेशिया म्हणतात का? कारण हे स्वतःच्याच पेशीला वेळ पडल्यानंतर नष्ट करून टाकतात। हे उपासमारीच्या काळामध्ये पण मला सांगा लयकारिका अन्न पुरवण्याचं कार्य करतं। तंतुकणिकेच्या बाबतीत जर बघितलं, तंतुकणिके हे द्विएरी आवरण असणारा अंगक आहे। तंतुकणिका ऊर्जा पुरवण्याचं कार्य करतं, म्हणून त्याला ऊर्जा केंद्रक म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तंतुकणिकेमध्ये स्वतःचा डीएनए असतं, स्वतःचे रायबोझोम्स असतात, स्वतः तयार केलेले प्रथिने हे तंतुकणिकेमध्ये स्वतःकडे असतात। तंतुकणिका पेशीतील कर्बोदक आणि मेदकांच्या उकरांच्या सहाय्याने ऑक्सिडीकरण करून मला सांगा एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा साठवण्याचं कार्य करतं। मग कार्य काय रे? एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे, एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद संश्लेषण करणे, हे कोणाचं कार्य आहे? तंतुकणिकेचं। रिक्तिका काय करते रे? रिक्तिका पेशीतील जे पदार्थ आहे ना, या पदार्थांना साठवण्याचं कार्य रिक्तिका करत असते, साठवण्याचं कार्य करते। ह्याचा आकार ठराविक नसतो, पदार्थाच्या प्रमाणानुसार याचा आकार बदलत असतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आणि एकेरी आवरणाची असते। मग बघा, पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित करतं रिक्तिका, यानी कोणतं? व्हॅक्युल्स। यानंतर बघा, जर चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते यानी काय साठवण्याचं कार्य करत असतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। टाकाऊ पदार्थांना पण साठवतात। वनस्पती पेशीतील रिक्तिकेचा आकार जास्त मोठा असतो, म्हणून वनस्पती पेशीतील द्रव कडेला सारलेला असतो, हे आपल्याला समजणं गरजेचं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो। यानंतर बघा, लौके काय कार्य करतं? तर वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग, फुलांना लाल रंग, केशरी, निळा असे अनेक रंग रंगद्रव्यामुळे प्राप्त होतं आणि हे लौके निर्माण करत असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। वनस्पतीच्या भागांचा रंग, जसं हिरवा रंग हरितद्रव्य क्लोरोफिल मुळे तयार होतो, लाल रंग गाजर जसं कॅरोटीन मुळे तयार होतो, पिवळा रंग झॅन्थोफिल मुळे तयार होतो, जांभळा आणि निळा रंग अँथोसायनिन मुळे तयार होतो। तर अशा मला सांगा गडद गुलाबी रंग हे बेटालिन्स नावाच्या हरित लवकामुळे प्राप्त होतो। हे IMPI लक्षात ठेवा, हे वेगवेगळे रंगद्रव्य कारणीभूत असतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। यानंतर बघा, क्लोरोप्लास्ट काय? हरित लवके। वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी हरित लवके
महत्वाचे असतात आणि ते मला सांगा हे लवके निर्माण करतात. मित्रांनो, माहित आहे का लवकांकडे पण स्वतःचा डीएनए, स्वतःची विक्रिया आणि स्वतःचं रायबोझोम प्रेझेंट असतं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. काय कार्य आहे रे? हरित लवके सौर ऊर्जाचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत प्रकाश संश्लेषणासाठी हरितद्रव्य तयार करतात. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. वनस्पतीच्या फुलांना फळांना वेगवेगळे रंग प्राप्त करून देतात मित्रांनो. आणि जे अवर्ण लवके असतात ज्यांना रंग नसतं ते मेद, प्रथिने आणि अन्य पदार्थ साठवण्याचं कार्य करत असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर दृश्य केंद्रकी आणि अधिकेंद्रकी हे पेशीचे दोन प्रकार आहेत. दृश्य केंद्रकी म्हणजे काय रे? ज्याचा आकार थोडा मोठा असतो त्यांना म्हणतात. एक पेक्षा जास्त गुणसूत्र दृश्य केंद्रकी पेशीमध्ये आढळतात ज्यांना युकॅरोटिक्स म्हणतो आपण मित्रांनो. कळलं का? केंद्रकाला आवरण असतं, त्यानंतर पेशीचे अंगके पण स्पष्ट दिसतात आपल्याला, हे कळणं गरजेचं आहे. उदाहरण बघा, दृश्य केंद्रकी पेशीमध्ये तंतुकणिका नावाचे अंगक आढळताना दिसतात. उदाहरणार्थ उच्च विकसित पेशीमध्ये हे आढळतात आपल्याला, जसं मला सांगा मानवामध्ये किंवा अन्य पेशीमध्ये. अधिकेंद्रकीचा आकार अतिशय कमी असतं, एकच गुणसूत्र आढळतं, ते पण आपल्याला ओरिजिनल दिसत नाही. केंद्रकाला आवरण नसतं, तंतुकणिका सारखे हे अंगके यांच्यामध्ये आढळताना दिसत नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 8वीचं संपूर्ण विज्ञान या ठिकाणी कव्हर करून दिलेलं आहे. सिलेबस खूप मोठा होता म्हणून फास्ट रिव्हिजन केले. व्यवस्थित ऐकून घ्या मित्रांनो. सर्व मित्र व परिवारापर्यंत लिंक पाठवा. बॅचेसची गरज असेल तर बॅच जॉईन करा, नाही तर यूट्यूबला लेक्चर कंटिन्यू करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. का? कारण जेव्हा लेक्चर येईल तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.